अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यामध्ये भूस्खलनामुळे सीजी नदीचा प्रवाह रोखला गेला आहे। त्यावरती नदीवर कृत्रिम तलाव तयार झालेला असून मुसळधार पावसामुळे त्यातील पाण्याचा साठा झपाट्याने वाढतोय। त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। नागपूरमध्ये काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं। या पावसामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेची पोलखोल झाली आहे। धक्कादायक म्हणजे सिव्हिल लाईन्समधील महापालिकेच्या आवारातच बराच वेळ पाणी साचून राहिलं। मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसामध्ये महापालिका स्वतःचंच रक्षण करू शकत नाही का, असा सवाल नागरिक विचारतात। मुंबईसह एमएमआर क्षेत्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। पुढील 5 दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा बसलाय। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड लगतच्या प्रतापनगर परिसरामध्ये भलं मोठं पिंपळाचं झाड थेट रहिवासी घरांवरती कोसळलं। घटनेवेळी घरात कुटुंब जेवण करत होतं, मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे। माहिती मिळताच मेघेवाडी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। कटरच्या सहाय्यानं झाडांच्या फांद्या कापून मार्ग मोकळा करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। परिसर सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली असून पावसात नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरिवली पश्चिमेतील शांतीधाम, शिंपोली, शिवाजीनगर परिसरामध्ये मोठं झाड कोसळलं। रस्त्यावर उभ्या असलेल्या कारवरती झाड कोसळल्यानं कारचं मोठं नुकसान झालं आणि परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक भाजप नगरसेवक शिवा शेट्टी घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दल आणि उद्यान विभागाच्या मदतीनं मुसळधार पावसातच झाड कापून बाजूला करण्यात आलं। आपत्कालीन पथकानं अल्पावधीमध्येच रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळली आहे। नगरसेवक शेट्टी यांनी सर्व पथकाचे आभार मानले। जालन्यातील अंबडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते जलमय झालेले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। मुख्य रस्त्यांवरच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। मान्सूनचा एवढा जोराचा पाऊस पहिल्यांदाच झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे, मात्र रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालक आणि नागरिकांनी मोठी कसरत केली। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये आज पावसानं दमदार हजेरी लावली। मंठा तालुक्यातल्या ढोकसाळ तांडा इथं नुकताच बांधलेल्या पुलावरून या पावसामुळे पाणी वाहत होतं। दरम्यान या पावसानं गावाचा रस्ता पूर्ण बंद झालेला असून नागरिक या पाण्यातूनच जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत। जालना शहर आणि परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनच्या पावसानं दडी मारली होती। काल अचानक पाऊस बरसल्यामुळे पुन्हा एकदा चांगल्या पावसाच्या अपेक्षा वाढल्या, तर अनेक तालुक्यांमध्ये अजून देखील चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पावसाअभावी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्याचं देखील पाहायला मिळतंय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे हयातनगर, लिंगी, पळशीसह परिसरामधील शिवार जलमय झालेलं असून अनेक शेतांमध्ये पाणी साचलंय। जोरदार पावसानं लहान मोठे ओढे देखील दुथडी भरून वाहू लागलेत। पेरणीसाठी आवश्यक असलेला हा पहिला समाधानकारक पाऊस असल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आता पेरणीच्या कामांना वेग येणार असल्यामुळे बळीराजा सुखावलाय। पहिल्याच पावसात परभणीतील रस्त्यांवरती पाणीच पाणी झालंय। महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे परभणीकरांचे हाल झालेले आहेत। शहरामधील वसमत रोड, गांधी पार्क, बेलेश्वर नगर या भागांमध्ये महापालिकेकडून नालेसफाई करण्यात आलेली नाही, तर किसान मॉल आणि किसान बेकरी या राष्ट्रीय मार्गावरती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चुकीच्या कामांमुळे या परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलंय। अनेक ठिकाणी रस्त्यांनी नदीचं स्वरूप धारण केलंय। पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली, तर पादचाऱ्यांची देखील चांगलीच गैरसोय झाली। लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 13.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शहरासह जिल्ह्यामधील विविध भागामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी दमदार पाऊस झालाय। त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आलाय, मात्र अनेक भागातील शेतकरी अद्यापही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। जळगाव जिल्ह्यातून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी। एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी राहील असा अंदाज असताना जून महिना संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते। मात्र काल संध्याकाळी जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये
पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे आता पेरण्यांना वेग येणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। भंडारा जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा जिल्ह्यात हजेरी लावली। भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली आणि लाखनी या तालुक्याच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय। जून महिना संपत आला तरी पावसाअभावी आता पेरण्या रखडल्या होत्या। मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। आता उशिरा का होईना जिल्ह्यामध्ये भात पेरणीला सुरुवात होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा, मोताळा आणि खामगाव तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। बुलढाणा जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी आटोपलेली होती। आता पेरणीनंतर आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। किल्ले रायगडावरती पावसानं दमदार हजेरी लावलेली असून संपूर्ण दुर्गराजाला धुक्यानं वेढलंय। रोपवे परिसरामधून दिसणारं रायगड परिसराचं विहंगम दृश्य पर्यटकांसाठी विस्मरणीय ठरतंय। रोपवेमधून रायरीचा डोंगर आणि त्यातून वाहणारे झरे पाहण्याचा आनंद पर्यटक घेतात। पावसात न्हाऊन निघालेला रायगड धुक्याच्या चादरीत अधिकच खुलून दिसतोय। रायगडमधून धक्कादायक बातमी समोर येते। माणगाव तालुक्यातील गोरेगाव सोनार आळीतील 4 मजली अल हसन सहकारी गृहनिर्माण सोसायटी कोसळल्याच्या उंबरठ्यावरती आहे। कालच्या मुसळधार पावसामुळे निकृष्ट बांधकाम असलेल्या या इमारतीचं पिलर निखळल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तळमजल्यावरील पिलर हे ढासळत असून 4था मजला देखील निकृष्ट झालाय। धोका लक्षात घेऊन रहिवाशांनी तातडीने इमारत रिकामी केली। 12 वर्ष जुन्या या इमारतीला ग्रामपंचायतीनं 2 ते 3 वर्षांपासून धोकादायक म्हणून नोटीस दिली होती, मात्र कारवाई झाली नाही। गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून महाडमधील तारिक गार्डन दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।